तर हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग्स व्हिडिओमध्ये. तर श्रेया फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनलला. तर मी हा ब्लाऊज कटिंग केला आहे. तर हा मी 40 साईजचा आहे. तर ह्याचं मी माप मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवर आहे ह्याचा चाय छातीचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग, तर तुम्ही पाहू शकताय. तर मी आता हा कट केला आहे आणि आता हा मी शिवून पाहणार आहे. तर मी असं पेपर कटिंग करते आधी आणि मग ब्लाऊज ठेवून कट करते. तर या पद्धतीने पण आपण पेपर पॅटर्न काढून ठेवू शकतो आणि जसजशी साईज असेल तसं कमी जास्त करू शकतो. तर काय वेळेस उंची जास्त कमी करावी लागते, त्याच्यामुळं मी हे पेपर पॅटर्न काढून ठेवलं का आपल्याला उंची कमी जास्त करता येते आणि हे पेपर पॅटर्न वापरून आपल्याला पटकन ब्लाऊज शिवता येतो. तर ब्लाऊज शिवायला नवीन असेल तर तुम्हाला थोडा त्रास होतो, पण एकदा की आपल्याला प्रॅक्टिस झाली आणि आपल्याला त्याचा हात बसला की आपल्याला ती गोष्ट करायला जास्त वेळ पण लागत नाही ना, आपल्याला ती इझी वाटते. आता आपण कोणची पण गोष्ट करायला घेतली तर ती आपल्याला अवघडच वाटते, कोणचे पण क्षेत्र असू द्या आणि कोणचं पण हे असू द्या. तर शिकायला घेतले तर ते आधी अवघडच वाटते, पण नंतर आपण त्याच्यात काम करत राहिलो आणि आपल्याला मग त्याचे टेक्निक वगैरे कळतात, मग आपल्याला ते जास्त अवघड वाटत नाही. तर हे शिवणकाम पण तसंच आहे. आपल्याला नवीन जरा अवघड वाटतं, पण नंतर आपल्याला यायला लागलं तर ते सोपं होतं आहे. तर प्रॅक्टिस करून आपल्याला पण कळतं की कुठे जास्त करायचं आहे, कुठं कमी करायचं आहे. तर त्या पद्धतीने पण तुम्हाला कळलं. तर कोण नवीन शिकणाऱ्या ताई असेल तर त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन आपलं शिकलं तर तुम्हाला पुढे जाऊन सोपंच होणार आहे. पण येत नाही म्हटलं तर मग ते तुम्हाला अवघडच वाटणार आहे आणि मग हळूहळू तुम्हाला तुमची फिनिशिंग पण सुधारणार आणि तुम्हाला चांगले ब्लाऊज पण शिवता येतील. तर हा मी 40 साईजचा ब्लाऊज आहे, हा कट करून घेतला. आता मी कडूने आखून घेतलेलं आहे आणि आता मी ह्या कट करून घेते. तर कैची पण चांगली वापरत जा, म्हणजे फिनिशिंग पण चांगली येते. तर मी आता हा स्टिच करायला घेतलेला आहे. तर मी हे घरातनं शॉप चालू केलेलं आहे. तर आपल्याला एक बोर्ड पण आणून लावायचं आहे, पण आता मी ते सगळं एक स्टेप करत जाणार आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे खूप सारे ब्लाऊजवाले आहेत शिवणारे, म्हणून इथे काही एवढा ब्लाऊजला स्कोप नाही, पण एखादा अर्धा 1 2 4 असे येत असतात, तर मी ते शिवत असते. तर हा ब्लाऊज 40 चेस्टचा आहे. आता हा मी कटिंग करून ब्लाऊज पीस पण कट केलेला आहे आणि आता हा मी शिवायला घेते. तर खूप साऱ्या मैत्रिणींना नवीन शॉप ओपन करायचं असेल तर करू शकताय ना. ज्यांना करता येत नसेल तर त्यांनी आपल्या घरातून पण चालू करू शकताय आणि आपलं इन्कम कमवू शकताय. तर कोणची गोष्ट लगेच होत नाही, त्याला वेळ लागतोच. तर मग हळूहळू आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा, मग ती होतेच. तर खूप सारं सगळं लगेचच पाहिजे असं पण नाही, आपण एक गोष्ट हे करून करू शकतो आहे. तर माझ्याकडं पण सगळं काही नव्हतं, तर मी एक मशीन घेतली आणि त्यानंतर मी हळूहळू एक साहित्य घेतले. तर बघू आपण अजूनसुद्धा ह्याच्यात ग्रोथ करूयात. पण आत्ता मी सध्या काही करेल नाही. आता फक्त मशिनी वगैरे आहेत, मटेरियल वगैरे पण आणायचं आहे, पण आत्ता मी आणलेलं नाही आहे. थोड्या दिवसांनी ते करणार आहे सगळं. तर मला अस्ताचं ब्लाऊज शिवायला 1 तास लागतोच, कसा पण आपला शिवण्यासाठी माझा 1 तास जातोच. आणि मग 1 तासात आपल्याला 200 रुपये शिलाई भेटते. तर त्यातनं आपण अस्तर आणि धागा पकडला तर 30 रुपये जातात. आपल्या अस्तर 25 रुपयाचं आणि धागा 5 रुपयाचं, तर आपले 30 रुपये जातात. 180 रुपये आपल्याला येतात. तिथं 200 रुपये शिलाई आहे आमच्या गावाला. तर कसा पण आपण 1 तासात तर 180 रुपये कमवू शकतो आहे. तर तुमच्याकडे जर जास्त येत असेल शिवायला
तर तुम्ही घरी बसून 300 350 रुपये कमवू शकताय. बाहेर जाण्याचीही गरज नाही. घरातूनच तुम्ही तुमचा इन्कम क्रिएट करू शकताय सगळं घरं वगैरे पाहून. तर उलटं सरळ पण पाहावं लागते ब्लाऊजमध्ये. मला पण उलटं सरळ मी इथं बघत होते, सरळ उलटं पण व्यवस्थित पाहायचं आहे. आणि एक हात एका बाजूला उजव्या हाताचं एक आणि डाव्या हाताचं एक असे समोरासमोर कटोरी ठेवायची गळ्याची आणि अस्तर मग त्याच्यावर ठेवायचं आणि सगळं जॉईन करून घ्यायचं. आधी अस्तर आणि ब्लाऊज पीस सगळं जॉईंट करायचे. तर हे मोटर लावली का सोपं जाते, पटापट ब्लाऊज शिवून होतो. पायाने शिवण्यापेक्षा मोटारीने फटाफट होतं आहे. मोटारीचा फायदा आहेच आहे. मी एका तासात शिवते ब्लाऊज, तर आपण एका तासात 180 रुपये कमवू शकतो. तर ब्लाऊजचं पण काम चांगलंच आहे. तर कोणत्या मैत्रिणींना स्टार्ट करायचं असेल तर त्या बिनधास्त शिकू शकतायत आणि करू शकताय. तर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण पाहून कटिंग करून ट्राय करू शकताय. आणि तुम्ही एकाच ट्रायमध्ये म्हटलं की मला नाही जमत, मला नाही येत, तर तसं नाही व्हायचं. तुम्हाला ते सारखं ट्राय केलंच पाहिजे. कोणची पण गोष्ट आपण नाही होत म्हणून सोडली तर ती नाहीच होत. पण एखादी गोष्ट आपण ती होणार आहे आणि हे प्रयत्न करणार आपण 2-3 वेळा प्रयत्न केला तर ती होतीच. तर आता दिवाळीचा सीझन आहे, तर दिवाळीच्या सीझनमध्ये पण येतील ब्लाऊज शिवायला. तर मी जसे ब्लाऊज येतील तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हा एकच ब्लाऊज होता 40चा. तर आमच्या इकडे खूप साऱ्या शिलाई मशीने आहेत आणि इथं खूप कॉम्पिटिशन आहे. इथं एवढे ब्लाऊज शिवायला भेटत नाही. ते जे भेटतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. मला जेवढे येतात शिवायला तेवढं. तर या पद्धतीने मी मागं गोळगाला तर या पद्धतीने मी मागं चौकोनी आकाराचा गळा टाकला होता आणि पुढे गोल गळा आणि या पद्धतीने शिवलेला आहे. तर कसा शिवला आहे ते सांगा आणि फिनिशिंग कशी आली ते पण सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला. तर ह्याची फिनिशिंग पण चांगली बसते ब्लाऊजची. आणि मी तुम्हाला ते 40 नंबरचं 40 साईजचं जे कटिंग दाखवलं होतं त्याच कटिंगने मी हे शिवलेलं आहे. तर त्या कटिंगचा व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवर आहे 40 साईजचा, तर तुम्ही पाहू शकताय कटोरी ब्लाऊजचा. तर ह्या पद्धतीने नॉट पण लावलेले आहे आणि असं चौकोनी शिवला आहे. तर ते मी नॉट जवळ लावले म्हणून जास्त गळा जवळ दिसतो आहे. तो घातला का व्यवस्थित दिसेल. तर या पद्धतीने शिवलेला आहे. ते चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, विसरू नका, लाईक पण करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.